हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य आय-एस. आपल्या करंट अफेअर्स डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपला लेटेस्ट क्वेश्चन जो आहे तो असा होता पहा, जो काल म्हणजे 27 तारखेला आपल्यासमोर दिला होता. दिस इज अबाउट VPN. ओके, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. आता हा सायन्स अँड टेकच्या थोड्याशा कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे GS3 मध्ये थोडासा येण्यासारखा आहे पहा क्वेश्चन हा. अगेन हा GS3 मध्येच येईल असं काही नाहीये, GS2 मध्ये सुद्धा कदाचित विचारला जाऊ शकतो, कारण की आपल्याला लीगल त्याचे काहीतरी कॉन्टेक्शन्स आहेत, तर त्याच्यामुळे तो GS2 मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटचे जे काही लेटेस्ट आहे तर त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ठीक आहे. व्हॉट इज द क्वेश्चन? व्हॉट इज व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क? ओके, VPN. पहिला पार्ट जो आहे तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फॅक्च्युअल स्वरूपाचा वगैरे आहे. In light of the recent rules passed by CERT-in, CERT-in is Computer Emergency Response Team, CERT-in, India, IN for India. ठीक आहे. Discuss the implications for cyber activities in India. आता VPN काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा मेन्शन करायचं आहे, सांगायचं आहे, आणि त्याच्यानंतर CERT-in चे काहीतरी रिसेंटली रूल्स आलेले आहेत, त्यांनी रूल्स काहीतरी पास केलेले आहेत, आणि त्या रूलच्या बॅकग्राऊंडमध्ये काय भारतासाठी काय इम्प्लिकेशन, म्हणजे सायबर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत. ठीक आहे, सायबर ऍक्टिव्हिटीज म्हटलेलं आहे इथं, सायबर इलिगल ऍक्टिव्हिटीज वगैरे असं काय म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीज म्हटलेलं आहे, सगळ्या टाईपच्या ऍक्टिव्हिटीज. मग त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो असं आपल्याला तिथं मेन्शन करायचं आहे. तर हे जे हा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कुठून घेतलेला आहे? दी हिंदूमध्ये 27 तारखेला एक आर्टिकल आलेला आहे छानपैकी, फॅक्च्युअल स्वरूपाचा आर्टिकल आहे, 27 जूनला आलेला आहे. इम्प्लिकेशन्स ऑफ इंडियाज न्यू VPN रूल्स. त्याचं सबटेक्स्ट जर बघितलं तर काय येतं? विल व्हर्च्युअल सर्व्हर्स बी एबल टू बायपास दी न्यू CERT-in रूल्स ऑन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स. ठीक आहे. आता प्रश्न असा येतोय आपल्या समोर की नक्की काय रूल्स काय आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिकेशन्स काय आहे तर बघूया आपण काय, आणि VPN काय आहे हे सुद्धा बघूया आपण. VPN काय? VPN स्टँड्स फॉर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. आता ज्यावेळेला आपण इंटरनेटवरून एखाद्या काहीतरी सर्व्हिस घेत असतो किंवा काहीतरी सर्चिंग वगैरे, सर्फिंग वगैरे करत असतो. सर्फिंग म्हणजे काय? आपण गुगलला जातो, काहीतरी सर्च करतो. ठीक आहे, किंवा वेब बेस्ड काहीतरी ऍप्लिकेशन्स आपण वापरतो. ठीक आहे, तर त्यावेळेला काय होतं की आपण ज्या वेळेला एखादी इंटरनेट सर्व्हिस घेत असतो तर त्यावेळेला आपला एक युनिक IP ऍड्रेस असतो. ठीक आहे, IP ऍड्रेस असतो, आणि तो IP ऍड्रेस कुठेतरी रजिस्टर होतो, म्हणजे जे लोक आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे ती रजिस्टर होतो. आणि आपण ज्या इंटरनेटवरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोय, म्हणजे ज्या वेबसाईट्स आपण व्हिजिट करतोय किंवा व्हिडिओज बघतोय किंवा काही बघतोय किंवा सोशल मीडियावरती आपण काही ऍक्टिव्हिटीज करतोय, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या IP ऍड्रेसच्या रेफरन्सने स्टोअर केल्या जातात त्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या. हा झाला आपला नॉर्मल, ज्यावेळेला आपण हे घेतोय, वेब सर्व्हिसेस घेतोय किंवा इंटरनेट ऍक्सेस करतोय त्यावेळेस. म्हणजे आपण जे काही ऍक्टिव्हिटी करतोय ते कोणतरी तिथं स्टोअर करत आहे, म्हणजे त्या इंटरनेट प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेसकडे तो सगळा डेटा अवेलेबल असतो, आणि तो डेटा कधीही कोणीही ऍक्सेस करू शकतं पहा. म्हणजे कधीही कोणी, म्हणजे त्याच्यासाठी तेवढं एक्सपर्टीज पाहिजे आणि त्याच्यासाठी तेवढी ऑथॉरिटी सुद्धा पाहिजे. बट इन केस ऑफ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क काय होतं की आपला जो IP ऍड्रेस आहे, ठीक आहे, किंवा आपण जे काही सर्व्हिस घेतो तर त्याचा जे काही मेटा डेटा जो आहे तर तो सगळा कव्हर केला जातो, मास्क केला जातो पहा, त्याच्यावरती मास्क ठेवला जातो एक प्रकारे. म्हणजे आपली आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी एक प्रकारे झाकली जाते. ओके, आणि असे आयडेंटिटी झाकून आपण सर्व त्या वेब सर्व्हिसेस घेत असतो पहा, अवेल करत असतो, किंवा नेटवरती ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या करत असतो. म्हणजे VPNचा फायदा काय की आपली आयडेंटिटी प्रोटेक्ट करणं. ठीक आहे, कोणाही व्यक्तीच्या, म्हणजे कोणाही त्रयस्थ व्यक्तीच्या जे अनइंटेन्शनली आपली आयडेंटिटी पास न करणं, हे याचा यूज आहे, म्हणजे VPNचा. डेटा सिक्युरिटी, म्हणजे या ठिकाणी काय होते, आपला जो डेटा आहे तो डेटा आपला प्रोटेक्ट होतो, जो काही सेन्सिटिव्ह डेटा असू शकतो तो प्रोटेक्ट राहतो, आणि प्रायव्हसी राहते. ठीक आहे, प्रायव्हसी म्हणजे आपल्या स्वतःच्या बद्दल, म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन आपली प्रोटेक्टेड राहते पहा VPNच्या साह्याने. दिस इज ऑल अबाउट VPN. आता हे जे मी सांगितलं तुम्हाला कॉमन सेन्सिकल लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे, किंवा लेमॅनच्या लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे. एकदम टेक्नॉलॉजिकल जे काही जे जार्गन असतं तर ते जार्गनच्या स्वरूपामध्ये आपण सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट VPN. आणि
तुम्हाला लिहिताना सुद्धा दिस इज अबाउट जीएस जनरल स्टडीज जीएस मध्ये लिहिताना सुद्धा अशा पद्धतीनेच तुम्हाला ना एक लँग्वेजमध्ये साध्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे पहा. ठीक आहे. आता आर्टिकलमध्ये जर त्यांनी बघितलं तर आर्टिकलमध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे पहा. तुम्हाला मी वाचून दाखवतो ते. Okay, what is virtual server and what are its uses? A virtual server is a simulated server environment built on an actual physical server. It recreates the functionality of a dedicated physical server. This virtual twin functions like a physical server that runs software and uses service resources of the physical server. Multiple virtual servers can run on a single physical server. ठीक आहे. म्हणजे एक फिजिकल सर्व्हर असतो, त्याचे व्हर्च्युअल सर्व्हर तयार केले जातात. ठीक आहे. वेगवेगळे सर्व्हर्स तयार केले जातात आणि त्या व्हर्च्युअल सर्व्हरच्या थ्रू आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते बाबा. म्हणजे ते व्हर्च्युअल सर्व्हर्स असल्यामुळं ते आपला जो काही मेटा डेटा आहे, आपला जो काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन तिथं स्टोअर होत नाही पहा. व्हर्च्युअलायझिंग सर्व्हर्स हेल्प्स रिअलोकेट रिसोर्सेस फॉर चेंजिंग वर्कलोड्स. कन्व्हर्टिंग वन फिजिकल सर्व्हर इंटू मल्टिपल व्हर्च्युअल सर्व्हर्स अलाउज organizations to use processing power and resources more efficiently by running multiple operating systems and applications on one partition server. Running multiple operations, ठीक है, on server, single physical server reduces cost as it consumes less space and hardware. Virtualization also reduces cost as maintaining a virtual server infrastructure is low compared to physical server infrastructure. Virtual servers are also said to offer higher security than a physical server infrastructure as the operating system and applications are enclosed in a virtual machine. This helps contain security attacks and malicious behavior inside the virtual machine. म्हणजे इथं काय अगेन सांगितलेलं आहे की सिक्युरिटी प्रोव्हाइड करते आणि जे काही सायबर अटॅक्स आहेत, मॅलिशियस अटॅक्स आहेत, म्हणजे काहीतरी इल इंटेंटने केले जाणारे अटॅक्स आहेत, तर ते अटॅक्स कुठेतरी थांबवले जातात. त्यामुळं जो काही युजर आहे त्या युजरला आपल्याला ती सिक्युरिटी मिळते. ठीक आहे. पर्सनल सिक्युरिटी जी काही सायबर सिक्युरिटी जी काय गरजेची आहे तर ती मिळते पहा. सो दिस इज ऑल अबाउट व्हीपीएन. म्हणजे व्हीपीएनचा जो काही यूज आहे त्याच्याबद्दल हे इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टार्ट ऍट द बिगिनिंग हे देणं गरजेचं आहे. व्हाय इज इट बिंग कंट्रोल्ड. आता जे काही रूल्स नवीन आलेले आहेत, गव्हर्नमेंटनं आणण्याचा प्रयत्न करत आहे किंवा लादण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं इंटेंट काय आहे, का कंट्रोल करण्याची गरज आहे. आता प्रॉब्लेम असा होतोय की जे काही इलिगल ऍक्टिव्हिटी करणारे जे काही लोक आहेत, म्हणजे सायबर याच्यावरती इंटरनेट एरियामध्ये किंवा सायबर एरियामध्ये जे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज करणारे जे लोक आहेत, म्हणजे काही जणांवरती ट्रोलिंग करणं, फिशिंग करणं, हे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात पहा. किंवा काहीतरी म्हणजे सोशल मीडिया थ्रू काहीतरी हेट्रेड पसरवणं वगैरे अशा बऱ्याचशा काहीतरी गोष्टी आहेत. तर बरेचसे लोक काय करतात, हा व्हीपीएनचा यूज करून ह्या ऍक्टिव्हिटीज करत असतात. त्यामुळं काय होतं की त्यांची आयडेंटिटी आपल्याला फाइंड आउट करणं हे अवघड जातं. म्हणजे गव्हर्नमेंटला ते अवघड जातं. म्हणजे बऱ्याचशा केसेसमध्ये क्राईम जो आहे तो क्राईम इन्व्हेस्टिगेट करताना ह्या व्हीपीएनमुळे काय होतं, डिफिकल्टीज निर्माण होतात. जो काही क्रिमिनल जे काय आहेत, अफेंडर्स आहेत, तर त्यांची आयडेंटिटी फाइंड आउट करणं, ती त्याच्यावरती पिन पॉईंट करणं ते अवघड जातं पहा. त्याच्यामुळं ह्या गोष्टींवरती, ह्या व्हीपीएन वरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न हा गव्हर्नमेंटचा चाललेला आहे पहा. ठीक आहे. आता याच्यामुळं आता बरेचसे जे काही स्कॉलर्स आहेत तर त्यांच्याकडून याच्यावरती काय येतं की ऑब्जेक्शन येतं की हे जे काही कंट्रोलिंग आहे हे गव्हर्नमेंट जे काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दिस इज अगेन वन मोर लिमिटेशन ऑन दी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. आर्टिकल 19 जे आपलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे पहा. त्याच्यामध्ये मग व्हेरियस काहीतरी त्याच्यामध्ये लिमिटेशन, एक्सेप्शन्स दिलेले आहेत. पण आता हे अशा प्रकारे ज्या वेळेला काही गव्हर्नमेंट रूल्स घेऊन येतात तर त्यावेळेला काय होतं की क्रिटिसिझम हे होतच पहा त्याच्यावरती. ठीक आहे. सो तो एक तुम्हाला पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे, इम्प्लिकेशन्सच्या संदर्भामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेला हे रूल्स आले तर त्यावेळेला ह्या व्हीपीएन प्रोव्हाइड करणाऱ्या सर्व्हिसेस, ज्या बऱ्याचशा सर्व्हिसेस आता ह्या आर्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला त्या मेन्शन केलेल्या आढळतात पहा. कोणत्या आहेत पहा त्या, वेट अ मिनिट.
आर्टिकलमध्ये कोणते मेन्शन केले आहेत बा, ज्या व्हीपीएन प्रोव्हाइड करणाऱ्या जे काही कंपनीज आहेत, ठीक आहे. कोणत्या आहेत त्या? नॉर्ड व्हीपीएन म्हटलेलं आहे एक, एक्सप्रेस व्हीपीएन, सर्फ शार्क. आता ह्या वन ऑफ द म्हणजे टॉपच्या व्हीपीएन सर्व्हिसेस आहेत, ठीक आहे. अशा बऱ्याचशा आहेत आपल्या. तर ह्यांचं ज्या वेळेला रिएक्शन काय आलेली आहे पहा, हे जे काही रूल्स आले त्यावेळेला ह्यांची रिएक्शन अशी आलेली आहे की त्यांनी जे इंडियामधले सर्व्हर्स आहेत, आता हे रूल्स काय आहेत पहा, ठीक आहे. त्यांनी आपण जे रूल्स आणलेले आहेत ते तुम्हाला एकदा सांगतो पहा. काय म्हणलेलं रूल्स काय? ऑन April 28, India's cybersecurity agency passed a rule mandating VPN providers to record and keep their customers' logs for 180 days. 180 दिवसांसाठी हे लॉग्स त्यांनी ठेवायला सांगितले या VPN प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांना. इट ऑल्सो आस्क दिस फर्म्स टू कलेक्ट अँड स्टोअर कस्टमर डेटा फॉर अप टू 5 years. ठीक आहे. म्हणजे जो काही सर्फिंगचा वगैरे डेटा आहे, ठीक आहे, लॉग्स, कस्टमर्स लॉग, म्हणजे ते कधी यूज करतायत, काय यूज करतायत वगैरे, हे जे काही लॉग आहे तर ते 180 दिवसासाठी मेंटेन करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, टू कलेक्ट अँड स्टोअर कस्टमर डेटा, कस्टमरचा जो पर्सनल डेटा आहे तो 5 वर्षासाठी स्टोअर करण्यासाठी सांगितलेला पाहिजे. गव्हर्नमेंटचे काही जे रूल्स आहेत ते. तर त्याच्यामुळं ह्या कंपन्यांनी काय डिसाईड केलं की इंडियामधले जे काही सर्व्हर्स आहेत त्यांचे ते रिलोकेट करण्याचं त्यांनी फायनलाइज केलेलं आहे. म्हणजे इंडियामधून दुसरीकडे बाहेरच्या देशांमध्ये घेऊन जाणं त्यांनी हे केलेलं आहे. कारण की कसं होतं की त्या कंपन्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांची जी विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हताच कुठेतरी हॅम्पर होते. कारण की लोक ते यूजच करणार नाहीत ना. कारण की एनिवेज आपला डेटा कोणाला तरी जातोय म्हटल्यानंतर व्हीपीएन सर्व्हिस ते यूजच करणार नाहीत पर लोक. त्यामुळे त्यांनी काय डिसाईड केलेलं आहे की जे सर्व्हर्स आहेत, व्हीपीएन सर्व्हर्स आहेत, ते इंडियामधून हलवून दुसऱ्या देशांमध्ये घेऊन जायचे आणि तिथून लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे. म्हणजे हे रूल्स आले तरी सुद्धा इंडियन लोक जे आहेत तर ती व्हीपीएन सर्व्हिस ऍक्सेस करू शकतात. जे फॉरेन सर्व्हर्स आहेत त्या सर्व्हर्सच्या थ्रू ही व्हीपीएन सर्व्हिस ऍक्सेस करू शकतात. त्यामुळं त्याचा रिअल असा काही इफेक्ट जास्त होईल असं वाटत नाहीये बा. ओके, सो दिस इज देअर. आणि दुसरं आर्टिकलमध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे चायनामध्ये काय सिस्टीम आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. चायना हे काय, चायनामध्ये सगळ्याच गोष्टी कंट्रोल केल्या जातात गव्हर्नमेंटकडून, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण चायनामध्ये काय सिच्युएशन आहे पहा की चायनामध्ये असं कोणताही बॅन नाहीये. ओके, दो नॉट ऑल व्हीपीएन्स आर ऑफिशियली बॅन इन चायना, ओनली गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हीपीएन्स आर ऑफिशियली परमिटेड टू फंक्शन. फक्त गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह केलेले व्हीपीएन आहेत तेवढेच फक्त फंक्शन करायला तिथे परवानगी आहे पहा. Visitors and Chinese citizens use VPNs to circumvent China's Great Firewall, which has blocked access to many websites, keywords, and even IP addresses. ठीक है. Government approved VPNs have to register with the Chinese government and have to comply with data requests during investigations. However, cases of tourists being penalized for using non-government approved VPNs have not been reported. ठीक आहे. म्हणजे बरेच लोक जे आहेत, टुरिस्ट जे आहेत, तिथं बाहेरच्या देशातून जाणारे लोक आहेत, तर ते गव्हर्नमेंटने अप्रूव्ह न केलेली व्हीपीएन्सचा यूज केल्यामुळं त्यांच्यावरती कोणती कारवाई केली गेलेली नाही आहे गव्हर्नमेंटकडून, म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटकडून. म्हणजे अशा प्रकारे तिथं लूज आहेत ते लॉज जे आहेत ते लूज आहेत थोडेसे. ओके, असा जो इंटरनॅशनल सिनेरियो आपल्याला पाहायला मिळतो बा. ओके, सो ह्या रूल्सच्या नंतर काय होणार आहे की लोकांची जी प्रायव्हसी आहे ती कुठेतरी हॅम्पर होणार आहे. ओके, त्यांचा डेटा जो आहे तो डेटा ब्रीच कुठेतरी होण्याची शक्यता आहे पहा. आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ही जी गोष्ट आहे, कारण की बरेचसे लोक जे आहेत ते गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करत असतात. ठीक आहे, काहीतरी असे डिबेट निर्माण करत असतात की ज्याच्यामुळं अनइंटेन्शनली सोसायटीमध्ये कुठेतरी हेट्रेड निर्माण होण्याची शक्यता असते. बट ते डिबेट गरजेचे असतात. ठीक आहे, तर त्यामुळं काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ही जी आहे ती कुठेतरी हॅम्पर होण्याची सुद्धा शक्यता आहे पहा. सो एवढे पॉईंट्स तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये किंवा या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये तुम्हाला देणं गरजेचं आहे पहा. व्हीपीएन काय आहे, रूल्स काय आहेत आणि त्याचं इम्प्लिकेशन काय आहे ते हे जरा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये देणं गरजेचं आहे पहा. दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन. आता लेटेस्ट क्वेश्चन तुमच्यासमोर जो आहे, ठीक आहे, आजचा क्वेश्चन जो असेल तो आपला काय आहे पहा. सिंपल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे एकदम. अशा एकदम सिंपल क्वेश्चन एक्झामला पडतील असं काय नाही पहा, एक्झामला विचारलं जातील असं काय नाही आहे. ठीक आहे, पण आपल्याला त्या कॉन्सेप्टचं फॅमिलिअरायझेशन होणं, ठीक आहे, ते गरजेचं आहे. तिची ओळख होणं गरजेचं आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय गिग इकॉनॉमी? गिग इकॉनॉमी ही बऱ्याच वेळेला म्हणजे रिसेंटली बऱ्याच वेळेला न्यूजपेपरमध्ये हायलाइट होणारी टर्म आहे पहा, गिग इकॉनॉमी.
सजेस्ट स्टेप्स टू इन्क्रीज ग्रोथ ऑफ गिग इकॉनॉमी इन इंडिया. ठीक आहे, गिग इकॉनॉमीची वाढ जी आहे ती करण्यासाठी, अजून वाढ होण्यासाठी कोणते स्टेप्स घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला तिथं सजेस्ट करायचं आहे. ठीक आहे, सो 10 मार्कासाठी आपण प्रश्न विचारलेला आहे. 150 वर्ड लिमिट आहे, तुम्हाला तो अटेम्प्ट करायचा आहे. आणि तुम्हाला आन्सर्स पाठवण्यासाठी आपण हे केलेलं आहे. ओके, लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर ती लिंक तुम्ही इथं आहे पहा, सेंड युअर आन्सर्स ॲट टेलिग्रामची लिंक आहे. तर त्या लिंकचा तुम्ही वापर करून आन्सर्स तुम्ही पाठवू शकता. अगेन ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर तिथून तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे, थँक्यू.